श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, 26 जून ते 4 जुलै दरम्यान गुप्त नवरात्राला सुरुवात होत आहे. गुप्त नवरात्र म्हणजेच आई भगवतीची सेवा आपल्याला गुप्तपणे करायची आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी सर्वांना एक विनंती करते की गुप्त नवरात्र ही खूप महत्त्वाची आहे. त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे कुठलाही ह्या व्हिडिओला स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला गुप्त नवरात्र ही कशी साजरी करायची व त्यामध्ये कोणत्या सेवा करायच्या हे अधिक कळेल. तर बघा, गुप्त नवरात्र हे एक विशेष साधना पर्व आहे जे दरवर्षी आषाढ आणि माघ महिन्यात येतं. हे नवरात्र चैतन्य आणि साधनेसाठी अधिक महत्त्वाचं मानलं जातं. तर तसंच गुप्त आपण जर म्हटलं तर एक वर्षात 4 नवरात्र येतात. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र आपण साजरी करतो, पण गुप्त नवरात्रची सेवा केल्यास सर्व सिद्धी या सिद्धीच जात असतात. किंवा आपण जे म्हणतो की नवरात्र चैतन्य आणि साधनेसाठी अधिक महत्त्वाचं मानलं जातं. गुप्त याचा अर्थ आहे गुप्तपणे साधना करणं, म्हणजेच बाह्य प्रदर्शन न करता भक्तिभावाने, एकाग्रतेने आणि गुप्तपणे एकांतात ही उपासना करायची आहे. कारण या काळात केलेली साधना लवकर फलदायी होते, देवीची शक्ती अधिक जागृत होत असते आणि मनुष्याच्या साधनेचा प्रभाव अधिक खोलवर आपल्याला जाणवतो. कुलदेवी म्हणजे आपल्या घराण्याचे रक्षण करती देवी आणि गुप्त नवरात्रात कुलदेवीची सेवा केल्याने बरेचसे दोष आपले नाहीसे होत असतात. ते कुठले तेही मी तुम्हाला सांगणार आहे. या नवरात्रात केलेली सेवा ही संकल्पित असावी, कारण आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा ती सेवा फलद्रूप होत असते. या नवरात्रात केलेली सेवा ही कुठलीही असेल, कोणी आरत्या करत असतील, घट बसवत असतील, ही ज्याची त्याची इच्छा आहे. पण शक्यतो आपण जे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये ज्या सेवा करतो त्याच सेवा या कालावधीमध्ये केल्या जातात. कुलस्वामिनीची सेवा, कुलदेवीची सेवा आपल्याकडून 26 जून ते 4 जुलैच्या दरम्यान गुप्त नवरात्रामध्ये आपल्याला करायची आहे. घटस्थापना असेल, सर्वप्रथम मला असं वाटतं की अखंड दीप प्रज्वलित करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही सेवा संकल्पयुक्त जर तुम्ही केली तर ही सेवा नक्की तुमच्या हातून पूर्णत्वास जाईल. आणि याला कुठलाच नियम नाही आहे, तुम्हाला फक्त अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण देखील तुम्ही करू शकता. तुम्ही 26 जून ते 4 जुलैच्या दरम्यान तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान देखील तुम्ही करू शकता. देवी कवचही तुम्ही वाचू शकता. आई भगवतीचा मंत्र ओम दुम दुर्गाय नमः 99 मंत्र असेल तो देखील तुम्ही करू शकता. कुलदेवीच्या बीजमंत्राचा 108 वेळा नामाचा जपही तुम्ही करू शकता. सकाळ संध्याकाळ तुम्ही धूपदीप नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि मेन म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा 99 मंत्र, आणि त्याचबरोबर ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो तुम्ही 11 माळी करू शकता किंवा 1 माळ करू शकता, हे तुम्ही ठरवायचं आहे. या सर्व सेवा केल्यानंतर आपल्याकडून ज्या सेवा होत आहेत त्या कुलदेवीचे चरणी अर्पण होणार आहेत. याबाबत कुठले नियम आहेत तर मांसाहार करायचा नाही आहे, मद्यपान करायचं नाही आहे, परान्न वर्ज्य आहे. परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. तुम्ही नवरात्रात जे नियम पाळता तेच नियम तुम्हाला इथे पाळायचे आहेत. जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल तर करू शकता. शक्यतो दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही या कालावधीमध्ये जर केलं तर तुम्हाला आई भगवतीचा आशीर्वाद, कुलदेवीचा आशीर्वाद नक्की प्राप्त होणार आहे. आणि याला कुठलाच उपवास करायचा नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर सप्तमी, अष्टमी, नवमी तुम्ही उपवास करू शकता. दुर्गा सप्तशतीचे तुम्ही 9, 14 किंवा 1 पाठ करू शकता. ह्या नवरात्रीत कुलदेवीची सेवा करा. ही गुपित स्वरूपात ही सेवा आपल्याला करायची आहे. याचं अनन्यसाधारण फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही खिरीचा नैवेद्यही देवीला अर्पण करू शकता. कन्याभोजनही तुम्ही करू शकता. या सर्व सेवा तुम्ही करून बघा. मंत्र जाप्य असेल हे कायम करावं, याने सर्व दोष कमी होत असतात. आई भगवतीची सेवा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे कुलदेवीची सेवा ही हवनयुक्तही तुम्ही करू शकता. त्या कालावधीमध्ये तुम्ही हवनही करू शकता. शक्यतो भाव महत्त्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी तर खूप
त्याचबरोबर आपण कुलदेवीचे म्हणजे आपल्या घराण्याच्या रक्षणकर्ती देवीचे गुप्त नवरात्रात कोणत्या सेवा अजून केल्याने काय घडतं हे तुम्हाला सांगते. कुलदेवीची सेवा केल्यानंतर कुलदोष शांती मिळते. जर कोणाला कुलदेवीचा प्रकोप असेल, घरात वाद, आरोग्य समस्या, मानसिक समस्या, तर या काळात सेवा केल्याने ते शमते. आणि त्यातल्या त्यात घरातील अडथळे जे नोकरी, व्यवसाय, विवाह यामध्ये अडथळे येत असतील तर कुलदेवीची भक्ती केल्याने त्या अडचणी दूर होत असतात. मनशांती मिळते, मन हे अधिक स्थिर होतं, आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. त्यामुळे गुप्त नवरात्रात कुलदेवीची विशेष मंत्र, स्तोत्र, जप असे अनिष्ट कर्मापासून मुक्ती मिळत असते. हे जप केल्यानंतर आपल्याला अनिष्ट कर्मांपासून मुक्ती मिळते. कुलदेवीची सेवा ही गुप्त स्वरूपातच करावी आणि कुलदेवीचा मंत्र असेल, स्तोत्र असेल, कुलदेवीचं कवच असेल, हे सर्व तुम्ही म्हणू शकता. गुप्त नवरात्र हा काळ आध्यात्मिक ऊर्जा शुद्धीकरणाचा असतो. या काळात कुलदेवीची भक्ती आणि सेवा केल्यास जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होत असतात. अडथळे दूर होतात, मनशांती मिळते आणि सुख समृद्धी वाढते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.